फक्त 3 तास आणि हे 3 तास तुमचे 80 मार्क ठरवणारा पेपर म्हणजे तो मराठीचा पेपर. बहुतेक विद्यार्थी काय करतात तर वेळेअभावी हा जो पेपर आहे तर तो पेपर अपूर्ण सोडतात. तर तुम्ही त्यातले जर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 तास म्हणजे 180 मिनिटामध्ये मराठीचा पेपर कसा पूर्ण करायचा 15 ते 20 मिनिट पेपर तुम्ही अगोदर पूर्ण करू शकता. ह्या सगळ्या टिप्स ज्या की मी स्वतः फॉलो केलेल्या होत्या. मी स्वतः पेपर देऊन 15 मिनिट काय करायचो आराम करायचो पेपरमध्येच, ठीक आहे, बोर्डाच्या पेपरमध्ये, ठीक आहे. ते सगळ्या टिप्स काय काय फॉलो केलं ते तुम्हाला सांगतोय. तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे बोर्ड परीक्षा 2026 मराठी याच्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या माहिती पाहिजे. तर बेसिक गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते तुमची. तर तुम्हाला वेळ आहे 3 तास, विभाग आहे तुम्हाला 5 आणि एकूण गुण आहेत 80. तर त्या 80 गुणाचं जे विभाजन आहे तर त्या 80 गुणाच्या विभाजनामध्ये तुम्हाला 18 मार्क आहेत. पहिल्या विभागाला गद्य विभाग, दुसरा विभाग आहे पद्य विभाग, त्याला 16 मार्क आहेत. स्थूल वाचन तिसरा विभाग 6 मार्क, 16 मार्काचा चौथा विभाग आहे तुमचा भाषा विभाग. आणि सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो की तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क देऊन जातो आणि परीक्षेला सगळ्यात जास्त वेटेज असणारा जो विभाग आहे तुमचा तर तो येतो 24 गुणांचा उपयोजित विभाग, सगळ्यात शेवटचा विभाग. मग आता तुम्हाला करायचं काय तर प्रत्येक विभाग जो आहे हा प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात, कोणते प्रश्न येतात आणि किती गुणांसाठी येतात म्हणजे किती मार्कासाठी येतात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक विभाग इथे घेऊन तुम्हाला दाखवलेला आहे. तर विभाग 5वा जो आहे तर त्या विभाग 5व्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला आहे पत्र, त्या पत्राला और आहे सारांश, ठीक आहे. त्यानंतर दुसरं येतं तुमचं जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या तिन्हीपैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत आणि वरच्या 2 पैकी 1 लिहायचं आहे, ठीक आहे. आणि याला आहेत 6 मार्क, याला आहेत तुमचे 5-5 मार्क, ठीक आहे. आणि तिसरा येतो तुमचं वैचारिक लेखन असेल, त्याच्यामध्ये प्रसंग लेखन असेल किंवा आत्मकथन लेखन असेल. अशा पद्धतीचं ह्या विभागामध्ये तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, कोणत्या विभागामध्ये कोणता प्रश्न येतो आणि किती मार्कासाठी येतो. त्याच्यानंतरच तुम्हाला हा पेपर काय होतो सोपा जातो आणि वेळेच्या आत काय होतो पूर्ण करतो. मग विद्यार्थ्यांना येणारे जे सामान्य अडचणी आहेत, जनरल जे प्रॉब्लेम्स आहेत विद्यार्थ्यांचे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर तुमची जी रायटिंग आहे, रायटिंग जे लेखन आहे तुमचं ते खूप काय असतं स्लो असतं, स्लोली असतं, एकदम सावकाश तुम्ही लिहिता, ते त्याला टाळायचं आहे. त्यानंतर निबंधामध्ये किंवा वैचारिक लेखनालाच काय म्हणतो आपण निबंध म्हणतो, ह्याच्यात जास्त वेळ जातो, त्याला सुद्धा उपाय सांगणार आहे. त्यानंतर अवघड प्रश्नावर आपण काय बसतो अडकून बसत असतो, ते सगळं तुम्ही तिथंच विचार करत बसता आणि तुमचा वेळ वाया जातो. पुढचं आहे वेळेचे चुकीचे नियोजन. परीक्षेमधलं सांगतोय मी, आत्ताचं नाही. त्या 3 तासाचं जे नियोजन आहे ना ते तुमचं नियोजन चुकतं. आणि लास्ट येतं घाईघाईमध्ये प्रश्न आहे ना चुकीचा समजतो, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजत नाही, त्यामुळे उत्तर लिहिण्यासाठी अवघड जातं आणि त्यात वेळ जातो. मग ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये पडते त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर वेळेचं योग्य नियोजन करतात. त्याच्यामध्ये त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतो आपण. तर पहिले जे 10 ते 15 मिनिट आहेत ते तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका नीट वाचायची आहे. म्हणजे एकदा प्रश्नपत्रिका हातात पडली तुमच्या 11 वाजता की त्यावेळेस तुम्हाला ती पूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे, रीड करायची आहे. ती एकदा वाचल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे काही सोपे प्रश्न असतील त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यात पेन्सिलने काय करायचे तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे, ठीक आहे. आता त्याच्यामधले 15 ते 20 मिनिट किंवा 10 ते 15 मिनिट तुमचे प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी गेले. त्यानंतर पुढचे 150 मिनिट जे आहेत म्हणजे 150 मिनिट जे आहेत तुमचे तर ते उत्तर लेखनासाठी असले पाहिजे. उत्तर लेखन म्हणजे सगळे विभाग आले त्याच्यामध्ये. आता विभाग वाईज किती टाइम द्यायचा हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगितलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ 80 मार्क देऊन जाणार आहे मराठीचा. किती वेळामध्ये 2.45 तास, म्हणजे तुमचा 2.25 तासा पेपर हा पूर्ण होतो. अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही फक्त काळजीपूर्वक बघा आणि जे सांगितले त्या गोष्टी फॉलो करत राहा, ठीक आहे. आणि शेवटचे 15 मिनिट जे असतात तर ते पूर्ण एकदा रिवाईज करायचं. तुम्ही काय क्वेश्चन पेपरमध्ये नंबर टाकलाय, उत्तर बरोबर लिहिले का, कोणता प्रश्न लिहायचा राहिला होता ती की तुम्हाला नंतर आठवणार आहे, अशा पद्धतीचे प्रश्न या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला चेक करायचे. शेड्यूल असं असलं पाहिजे, ठीक आहे. मग वेळेचे वाटप जे आहे, मग आता 180 मिनिट तुमच्याकडे 180 मिनिट आहेत. 60-60 120 आणि 60-180 म्हणजेच तुम्हाला 3 तासातले 180 मिनिट. तर त्यापैकी पाठ्यपुस्तक म्हणजे तुमचं काय काय येतं त्याच्यामध्ये तर तुमचं गद्य विभाग आणि पद्य विभाग हे 2 विभागाला तुम्ही 50 ते 60 मिनिट म्हणजे 1 तास वेळ द्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर येतं तुमचं स्थूल वाचन आणि व्याकरण. व्याकरण एकदम सोप्पा विषय आहे. तुम्हाला 3च टॉपिक आहे जे की अवघड आहे ते मी घेणार आहे, तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. स्थूल वाचन आणि व्याकरण एकदम सोप्पा विभाग आहे, त्याला 40 ते 50 मिनिट द्या वेळ.
पुढचा येतो तुमचा उपयोजित लेखन. हा खूप महत्त्वाचा आहे. 25% वेटेज फक्त या एकाच विभागाला आहे. त्याला जर तुम्ही 1 तास अशा पद्धतीचं तुमचं पूर्ण 3 तासाचं नियोजन असलं पाहिजे. पहिले 10 मिनिट आणि शेवटचे 10 मिनिट सोडून. ठीक आहे. मग दुसरा पॉईंट काय येतो, तर आधी तुम्हाला काय करायचं, प्रश्नपत्रिकेमधले सोपे प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला तर व्यवस्थित जायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 5 पर्यंत व्यवस्थित जायचं आहे. पण एखादा प्रश्न तुम्हाला समजत नाही, एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, त्यावेळेस त्या प्रश्नासाठी त्या उत्तरासाठी जागा सोडायची, प्रश्न क्रमांक टाकायचा, जागा सोडायची आणि पुढं दुसरा प्रश्न जो सोपा, पुढचा जो प्रश्न सोपा आहे तो प्रश्न सोडवायचा. त्यामुळे हा पॉईंट ॲड केलेला आहे इथं. आधी सोपे प्रश्न सोडवा, म्हणजे जे प्रश्न तुम्हाला पूर्णपणे येतात, तुम्हाला खात्री आहे की ह्याच्यामध्ये मी चांगलं लिहू शकतो, ते प्रश्न आधी सोडवायचे. त्यानंतर अवघड प्रश्नांवर जास्त वेळ देत बसू नका. म्हणजे अवघड प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती जास्त वेळ घालवायचा नाही. तो प्रश्न तिथं स्टॉप करायचा आणि पुढचा प्रश्न घेऊन जायचा. ठीक आहे. आत्मविश्वास वाढतो कारण आपला वेळ वाचतो. ठीक आहे. वेळ वाचला, 2.5 तासामध्ये झालं तर शेवटचे अर्धा तास तुम्ही जे प्रश्न अवघड वाटले होते त्या प्रश्नांकडे तुम्ही परत जाऊ शकता. ठीक आहे. पुढची पायरी आहे तुमची, तर प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न जो आहे ना तो खूप काळजीपूर्वक वाचायचा. त्यात कोणता विचारलेला आहे, अर्थ स्पष्ट करा म्हटलेला आहे, आकृतिबंध पूर्ण करा म्हटलेलं आहे, चौकट पूर्ण करायला विचारले, समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, का वाक्यप्रचार आहे, का म्हणी आहे, का शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे, हे इत्यादी शब्द आहे ना काळजीपूर्वक वाचायचे, लक्षात ठेवायचे आणि पटकन काय करायचं, उत्तरं लिहून मोकळं व्हायचं. ठीक आहे. त्यानंतर येतं तुमचं काय महत्त्वाचा मुद्दा कोणता, तर तुम्हाला जितके गुण आहेत तितकेच पॉईंट, तुम्हाला तितकेच मुद्दे लिहायचे आहेत. म्हणजे 2 मार्काचा जर पॉईंट असला तर तुम्हाला 2 ते 3 पॉईंट लिहायचे आहेत. 4 मार्काचा जर क्वेश्चन असला तर तुम्हाला 4 ते 5 पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागतात क्वेश्चनच्या मार्किंगनुसार. ठीक आहे. मग आता उपयोजित लेखन म्हटलं मी, हा थोडासा जास्त वेटेज असलेला काय विभाग आहे. त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यात वेळ वाचवायचा आहे. कसा वाचणार, तर मग तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं होतं ना ते करायचं. काय करायचं, तुम्हाला पत्रलेखन आहे आणि सारांश लेखन आहे, जाहिरात आहे, बातमी आहे, कथालेखन आहे, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन आहे. हे एवढे सगळे पॉईंट किती आहे टॉपिक, पत्रलेखनाचा 1, सारांशचा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 8 टॉपिक आहेत ना. ह्या 8 टॉपिकपैकी तुम्हाला लिहायचे किती आहेत, तुम्ही ह्याच्यापैकी पत्रलेखन लिहा, इथे जाहिरात लिहा, बातमी लिहा, कथा लिहा, कोणतंही 2 लिहायच्यातले, जाहिरात आणि बातमी लिहा. तिसरा प्रसंग, आत्मकथन आणि वैचारिक, ह्या तिन्हीपैकी एक लिहायचे, तुम्ही प्रसंग लिहा. ठीक आहे. 1, 2, 3, 4. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पत्रलेखनचा एकदम टॉपचा अभ्यास करायचा, टॉपचा. औपचारिक अनौपचारिक दोन्ही झाले पाहिजे. जाहिरात आणि बातमीचा टॉपचा अभ्यास करायचा, जाहिरात आणि बातमीचा, आणि त्याच्यानंतर प्रसंग लेखनचा टॉपचा अभ्यास करायचा. या सगळ्यांचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते चॅनलवरती लाईव्ह आहेत, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देतो. ठीक आहे. ते सुद्धा बघा. आणि आता का सांगतोय हे, तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस पत्राचा अभ्यास करता त्यावेळेस सारांश लेखनाकडे बघायचंच नाही, वेळ वाचतो. जाहिरात लेखन, बातमी लेखनचा अभ्यास केलाय, कथा लेखनाकडे बघायचं नाही, डायरेक्ट जाहिरात लेखन आणि बातमी लेखन लिहायला चालू करायचं. विदिन अ टाईम तुमचं क्वेश्चन काय होतं, तुमचं आन्सर कंप्लीट होतं. ठीक आहे. त्यामुळं जाहिरात लिहा, बातमी लिहा, विषय संपला. त्यानंतर या 3 मध्ये प्रसंग लिहा, विषय तुमचा इथं संपवतो. आत्मलेखन आणि वैचारिक लेखनला तुम्हाला बघायचं नाही, 8 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. असा तुमचा फॉर्मॅट, प्रत्येक क्वेश्चनचा पत्राचा फॉर्मॅट माहिती पाहिजे, जाहिरात बातमीचा पाहिजे आणि प्रसंग लेखनचा पाहिजे. बाकीचे हे मला काय बघायचं नाही. त्याच्यामुळे ते तुम्ही सोडून द्यायचं, अजिबात त्याच्याकडे लक्ष द्यायचं, तुमचा वेळ वाचतो. ठीक आहे. हे तुम्ही खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. मुलं काय करतात, अभ्यास करतात प्रसंग लेखनाचा आणि क्वेश्चन वाचतात वैचारिक लेखनाचा, ह्याच्यात तुमचा वेळ जातो, हेही होत नाही, हेही होत नाही. त्याच्यामुळं आत्ताच ठरवा की तुम्हाला नेमकं काय लिहायचं आहे. ठरलेला फॉर्मॅट काय पक्का करा. लेटरचा असेल, औपचारिक अनौपचारिक, प्रसंग लेखन असेल, जाहिरात असेल, बातमी असेल, या सगळ्यांचे फॉर्मॅट आत्ताच फिक्स करायचं. तिथं गेले की डायरेक्ट त्याचं उत्तरच लिहून यायचं. ठीक आहे. आता बघा, मुद्दे आधी रफमध्ये लिहा. उपयोजित लेखन लिहिताना तुमचे जे पॉईंट्स आहेत, तुम्ही जे लिहिणार आहे, प्रस्तावना असेल, मेन तुमचा पॅरेग्राफ असेल आणि कन्क्लुजन म्हणजेच काय समारोप असेल, हे तुमचे व्यवस्थित तुम्ही स्वच्छ उत्तरामध्ये लांब परिच्छेद टाळा, मुद्देसूद उत्तरे लिहा. ठीक आहे. मोठे मोठे पॅरेग्राफ करायचे नाही, 5-5 ओळींचे, 4-4 ओळींचे पॅरेग्राफ करायचे. ठीक आहे. आता लेखनासाठी टिप्स आहेत या ठिकाणी काय, तर 5 ते 6 मुद्द्यांचा आराखडा. आधी काय करायचं, रोड मॅप म्हणतो, त्यालाच म्हणतो आराखडा तयार करा. तुमचं जे उत्तर आहे ना त्या उत्तराचा आराखडा तयार करा, हे उपयोजित लेखनचं सांगतो. त्यामध्ये असावी प्रस्तावना, मुख्य भाग असावा आणि निष्कर्ष किंवा समारोप, अशी तुमची त्याची 3 भागांमध्ये रचना असायला पाहिजे. दिलेल्या शब्दांपेक्षा जास्त शब्दांमध्ये लिहू नका. जर तुम्हाला 100 ते 120 शब्दांमध्ये लिहायला सांगितले तर एवढे शब्द आले पाहिजे आणि मुद्देसूद लिखाण असलं पाहिजे, फापट पसारा लिहायचा नाही. ठीक आहे. मग पुढचा पॉईंट येतो तुमचं जे अक्षर आहे, तुमचं अक्षर असं मोत्यासारखं असावं असं काहीच नाही, मोत्यासारखं असावं असं काहीच नाही. तर तुमचं अक्षर जे आहे, तुम्ही जे लिहिताय ते समोरच्या व्यक्तीला काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला पेपर चेक करत असताना ते अक्षर तुम्हाला त्याला समजलं पाहिजे, तो की तुम्हाला मार्क देणार आहे. स्वच्छ आणि वेगवान लेखन असायला पाहिजे, त्यात अक्षर स्पष्ट पाहिजे. प्रत्येक नवीन शब्द नवीन पानावर सुरुवात करायची. ठीक आहे. प्रश्न क्रमांक बरोबर टाकायचा. ठीक आहे. ह्या गोष्टी विसरू नका. खाडाखोड आणि किचकट जे आहे, तुम्ही रफ जे करता ते करू नका. ठीक आहे. हे येतं तुमचं लेखन नियमाचे
किंवा लेखन कसे असावे. मग आता सगळ्यात शेवटचं जे गोल्डन टिप्स म्हणतो किंवा गोल्डन टाईम जो आहे तो तुमचा, तर ते शेवटचे 15 मिनिट आहेत. त्यात काय करायचं शेवटच्या 15 मिनिटामध्ये प्रश्न क्रमांक नीट तपासायचा. काही प्रश्न राहिलेत का ते बघायचे, जे की तुम्ही नंतर लिहिणार होता. ठीक आहे. मग व्याकरणामध्ये जे चुका झाल्या तुमच्या, व्याकरणामध्ये जास्त चुकतं त्याला थोडं जास्त लक्ष द्या. 1-1 मार्काचे प्रश्न असतात, 1 ते 2 मार्काचे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजत नाही की तुम्ही लिहिताना कुठं चुकले काय नाही. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचे जे 10-15 मिनिट राहतात तिकडे त्यावेळेस त्याला लक्ष द्यायचं. आता शेवटचा पॉईंट आहे फायनल तुमचा जे सक्सेस फॉर्म्युला आहे ना पेपर लिहिण्याचा, तर तो काय 10 मिनिट पहिले वाचायचे, शेवटचे 10 मिनिट सोपे प्रश्न आधी सोडवायचे, ठरलेला वेळ पाळायचा. तुम्ही जे ठरवलंय तेच फॉलो करायचं. त्यानंतर शेवटचे जे आहे ते रिव्हिजन नक्की करायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला 3 तासाचा पेपर किंवा 180 मिनिटाचा जो पेपर आहे, तर तो तुम्हाला 170 मिनिटांमध्ये, 160 मिनिटांमध्ये कव्हर होतो याची गॅरंटी आहे. जर तुम्ही तुमचा अभ्यास नीट केलेला असेल आणि तुम्हाला पेपर पॅटर्न जर माहिती असेल, तर हा जो पेपर आहे तो एकदम इझी म्हणजे एकदम इझी जातो तुम्हाला. एवढं काहीच अवघड नाही. तुम्ही मराठीचा नीट अभ्यास केलाय, तर तुम्हाला हिंदीसुद्धा सोपं जातं. फक्त भाषेचा फरक आहे. खूप दिवसापासून मी हे सांगते तुम्हाला. एवढं डोक्यावर घेऊन बसू नका. चांगला विषय आहे, चांगले मार्क पडतात, स्कोरिंग होतं. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला आणि या व्हिडिओजला शेअर करा आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.